जय शिवराय. आणि आपल्या समोर आहे आपल्या आवडतीचा म्हणावं लागेल, कारण की ज्या नंदीने अखंड महाराष्ट्रात नाव केलं, ज्या नंदीने 1 BHKचा मानकरी झाला, जो नंदी कोरेगावच्या कासेगावच्या मैदानात त्या ठिकाणी हिंदकेसरी राहिला, असा शंभू आपले अमित शेठ भाडळे यांचा लाडका शंभू. या शंभूची आई आपल्या समोर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? सन्नी सूळ. बरं, कुठलं गाव आहे? मोरोची. मोरोची. कुठला तालुका? माळशिरस तालुका, जिल्हा सोलापूर. बरं, तुमच्या हातात जी आहे ती शंभूची आई आहे. हा. असं वाटलं होतं का या गायीने दिलेलं कोंड ते आज कुठेतरी महाराष्ट्रात नाव कराल? नाही, असं कधी वाटलं नव्हतं, पण आम्ही शेटच्या नियोजनात गेलेलं कोण चांगलं 1 नंबर टॉपमध्ये गेलं. आणि आमच्याकडे आदत वयात होतं त्यावेळेस पळत होतं, फक्त त्यावेळेस पैरे होत नव्हते. आता आम्ही शेटकडे गेल्यावरती पैरे, टॉपचे पैरे व्हायला लागले. किती दिवस झाले बरं विकून? 2 वर्ष झाले. 2 वर्ष झाले. हा, 2 वर्ष. तरी पण अजून आहे संपर्क आहे, संबंध आहे, आठवणी आहे. आठवणी तर भरपूर आहेत त्याच्या. कारण इथे आदत असताना ओपनच्या बैलांबरोबर गाडी बांधून पळायचा तो आदत वयात. आणि ओपनमध्ये 2-3 फायनल केले होते आणि आदत वयात असताना. नुकती शर्यत त्यावेळेस चालू झाली होती, बंदी उठली होती. त्यावेळेस त्यांनी चांगले 1-2 गुलाल करून दिले होते आम्हाला. आदत असतानाच तुम्ही विकला होता? हो, आदत असताना विकला होता. किती रुपयात विक्री झाली बरं त्यावेळेस? तो 4 लाखाला दिला होता. 4 लाखाला दिला होता. पण आज कुठंतरी नाव करतोय, शेठच्या नावाने पळतोय आणि अखंड महाराष्ट्रात त्याची एक वेगळी ओळख निर्माण झालेली. आणि गती इतकी की आपण बघतोय, आता तुम्ही बघत असाल मैदानात खूप गतीने पळतो. नाही, आनंद वाटतो त्याला पाहून. आनंद वाटतो की आपल्या घरचा खोंड आज कुठेतरी 1 नंबरमध्ये पळतोय. आणि आम्ही शेठ कोणत्याही मुलाखतीत नाव घेतो सारखे की आपला खोंड आहे. ते नाव जरी आलं तरी जरा समाधान वाटतं. आणि शंभू सेम आईसारखा दिसतो, शिंगात हे सेम आईसारखा आहे तो. गाईसारखा सेम दिसतो. शिंगाही बघा ना, त्याची शिंग ह्याची शिंग सेम सारखे आहेत. आता आईचा इतिहास काय नेमका? ही गाय तुमच्याकडं म्हणजे तुमची घरचीच आहे की? हा, घरची. पहिले आजोबांच्या काळात दैशा म्हणून एक बैल होता आमच्यात. बरं. तो भरपूर पळायचा. त्यांचीच वंशावळ हे आहे. आणि त्याची वंशावळ आम्ही शेटला माळशिरसमध्ये कोणाकडे तरी त्यांनी चौकशी केली होती. त्याची वंशावळ आहे म्हणून आम्ही शेटने ती खरेदी केली होती. काय काय इतिहास होता? दैशा म्हणून एक बैल होता. बरं. आजोबांच्या काळात आमच्या बंदीच्या अगोदर. त्या बैलाची वंशावळ आहे. बैल असा होता की त्या बैलाची सेमी सुद्धा गाड्या कोण झोपत नव्हतं. आजोबा आम्हाला काही तो बैल पाहायला मिळाला नाही. आणि आजोबा तो आणखी इतिहास सांगतात त्या बैलाचा. आजोबाच्या काळातला बैल? आजोबा काळात. आणि अमित शेठला काय इतिहास माहिती त्या बैलाचा? माळशिरसमध्ये आम्ही शेटच्या आधी संबंध आहेत ना भरपूर पहिल्यापासून. जरा ते राजुरी आहेत. बरं. आम्ही शेटचं गावच राजुरी आहे पहिलं. ते आम्ही शेटने ती चौकशी केली होती अगोदर. आणि आम्ही शेटने समोर खाऊन बैलाला पळताना. बरं. आणि आम्ही शेटचे मोठे बंधू पिंटू शेठ भाटे त्यांची खरेदी आहे मेन. ते पडयामध्ये हिरो पिंटू शेठ भाटे, त्यांच्या खरेदी. चिमण्या, वादळ, शंभू सर्व त्यांच्या खरेदी. म्हणजे कुठला गाडा मालक हा कुठे लक्ष ठेवतो हे पण विचार करण्यासारखं आहे. आणि हा इतिहास तरी पहिल्यांदाच असेल, म्हणजे पहिल्यांदा ही गोष्ट असेल की एखाद्या मालकाने जुना बैल पळत होता आणि त्याची कोणती पैदास आहे का ते बघून त्या पिढी जात चालत आलेल्या त्याच्यातलं खोंड खरेदी केलं, त्याच्यातला नंदी खरेदी केला. आणि तो आज महाराष्ट्रात गुलाल घेतोय, त्यांच्या दावणीला गुलाल घेतोय. त्याच्यानंतर आता किती वर्ष झाली हिला? शिला आता 5 वर्ष झाले असतील, 5-6 वर्ष. बरं. त्याच्यानंतर किती पैदास झाले हिच्या? 2 झाल्या. खोंड दिले? नाही, दोन्ही कालवडी. दोन्ही कालवडी. बरं. कालवड अजून एक तुमच्या पाठीमागे आहे, त्याचे शंभूची बहीण आहे ना? हो, शंभूची बहीण. बरं. दाखवा थोडेसे तुमच्या गोठ्यावरती जे बाकीचे बैल आहे. आता आपल्यासोबत नवाबभाई पण आहे. आणि नवाबभाईमुळं योग जुळून आला, आम्हाला पण शंभूच्या आईचे दर्शन झाले. आणि नवाबभाई नेमकं का तुमच्याकडे थांबले ते पण थोडं सांगा. माहिती कळवा. बहीण दाखवा, शंभूची बहीण. हे शंभूची बहीण. फुल कारण की जवळ येऊन देत नाही त्याच्यावर. जवळ उभं राहून देत नाही. बरं. गाईचं एक आता माग काहीतरी लंपीचं सांगितलं तुम्ही, काय झालं होतं प्रकार नेमका? गायला पाठीमागच्या वर्षी लंपी झाला होता. आणि पूर्णपणे डॉक्टरांनी गॅरंटी सोडून दिली होती की गाय आता जगू शकत नाही. बरं. तर माझे वडील आणि भाऊ यांनी
वडिलांनी भरपूर कष्ट घेतलं गायला. पार्लेजी बिस्किटाचं लहान करायचे आणि त्याची पेस्ट करून पाजायची गोळी. बरं. आणि त्याच्यावरती गाय जगली. दुसरं काही नाही, फक्त 15 ते 20 दिवस पार्लेजी बिस्किट सकाळ संध्याकाळ रोज 4 पोळी वडील पेस्ट करून पाजायचे. तितक्यावर गाय जगली. त्याच्यावरती गाय फक्त जगली. दुसरं काय पाणी स्वतः काहीच पित नव्हते. ते सगळे आपण स्वतः करावं लागायचं. बापरे. मोठा अपघात झाला त्याच्यासोबत म्हणावं लागेल. पण असं वाटतं का बरं, बैलगाडा मालक हा त्या नंदीमागच्या, समजा जो एखादा नंदी पळतोय, समजा बकासूर पळतोय, आज आपण बघतोय बरेच वर्ष तो पळतोय, आणि त्या बकासूरची पैदास कुठून आहे याचा शोध कोणी लावतं का? नाही ना, पण ते आम्ही शेड भाडे आहेत ना, ते भरपूरच हुशार आहेत. म्हणजे ते कोणती जरी खरेदी केली तरी एकदम करत नाहीत, पूर्णपणे चौकशी करून खरेदी करणार. आता त्यांच्याकडे सरपंच होता पहिला, तो पण त्यांनी आपल्या इथलाच आहे. तो सरपंच सुद्धा म्हणजे आपल्याच पाहुण्याचा आहे, मेडद म्हणून धंजे आहेत त्यांचाच आहे. तर त्यांनी पूर्णपणे आधी चौकशी करून महिनाभर एक चौकशी केली होती त्यांनी, त्याच्यावर त्यांनी खरेदी केली. शंभूचं पण तसं शंभू त्यांनी स्वतः पळाला बघितला आणि मग त्यांनी खरेदी केली. त्यांनी पण अशी कोणा सांगल्यावरून ही खरेदी केली नाही, स्वतः सगळं बघून खरेदी केली त्यांनी. ते थोडं दाखवा ना तुमच्या धावणीला. आता नाव बहिणीने आलेली म्हटल्याच्या नंतर चिमण्या, राजा सम्राट हे सगळेच आहे. कोणाच्या नेमकं? शंभूची आजी. शंभूची आजी. हा, त्या गाईची आई ही. हा, ह्या गाईची आई. बघा मित्रांनो, महाराष्ट्रात अशी भरपूर नंदी होऊन गेलेले होत आहे, अजूनही पळताय. पण त्या नंदी माग त्या नंदी कोणाचं पैदास आहे हे खूप कमी प्रमाणात दिसतं. आणि आपल्याला आता बघा लक्षात येत असेल, ही शंभूची आजी, म्हणजे जो बैल आज महाराष्ट्रभर गुलाल घेतोय, महाराष्ट्रात पळतोय, त्या शंभूची आजी, आणि ती मागाशी आपण बघितली ती आई. म्हणजे ह्या पिढ्या अजून चालू आहे. चला बघू दादांचं गोठा. आणि गोठा सुंदर वाटला. एक शंभूची आई म्हणून आपल्याला व्हिडिओ करायचा नव्हता, पण गोठा सुंदर वाटला. आणि इथं आलेल्या पाहुण्यांचं त्यांनी कशा पद्धतीने पाहुणचार केला ते पण आपण आपल्यासोबत नावभाई आहे, जाकीर भाई, हबीब भाई यांना आपण ते पण विचारू. बरं, हा गोठा इथं काय आहे? म्हशी पण आहे तुमच्याकडे? हा, म्हैस पण आहे. बरं. हिंदकेसरी बुलेट होऊन गेला तुमच्याकडे? हा, बुलेट. शंभू नंतर बुलेट म्हणून खोंड होता आपल्याकडे आदत. बरं, हे दोन कोणाचे? हा पण आपलाच आहे आणि हा मुंबईचा बैल आहे. हा आपला आहे. याचं काय नाव? घरचा पण नंद्या आहे नाव त्याचं. नंद्या. हा. आणि तो? हा मोन्या म्हणून मुंबईचा. मोने. तिकडे आहेत आपले दोन्ही घरचे. त्यांचे काय नाव? तो खाली बसला बुलेट आहे आणि पलीकडे शंभू. अच्छा, हिंदकेसरी बुलेट तोच का? हा, तोच. बरं, कुठल्या मैदानात हिंदकेसरी झाला होता? तिथे माशिरल झालं होतं आदतचं. बरं, त्यावेळेस झालेलं होता, हिंदकेसरी झालेलं होतं. 14 महिन्याचा कोंड होता त्यावेळेस. बाकी तर माहितीच आहे मित्रांनो, तुम्ही बघत असाल. सम्राट आहे, छोटा राजा, हा मोठा राजा, आणि चिमण्या, छोटा राजा, सम्राट, आणि राजा तिकडे. तर दावणाशी एकदम भरून आहे तुमची. हो. आणि गाईचा पण गोठा चांगला आहे, म्हणजे मुक्त गाईचा गोठा आहे मित्रांनो. ह्या कुठल्या गाई? एचएफ गाय सर्व. एचएफ आहे सर्व. मग हे दुधाचा व्यवसाय तुमचा? हा, दूध व्यवसाय. किती दूध निघतं साधारण? दूध 100 लिटर निघतं दिवसाचे. 100 लिटर दूध? हो, 100 लिटर निघतं दिवसाचे. ही आजूबाजूला शेती तुमचीच का? हो, हे किती एकर क्षेत्र तुमचं इथं? शेती सगळं 25 एकर आहे. 2 जण आम्ही चुलत भाऊ, एक चुलता आणि आम्ही. बरं, आता नवीन घराचं बांधकाम चालू आहे? हा, नवीन घराचं बांधकाम चालू आहे. दुधाचा व्यवसाय पूरक आहे का मग? हो, पूरक आहे ना. तुमच्याकडं चारा घरचा असल्यावरती काही अडचण पडत नाही. तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांचं थोडंसं एकदा परिचयाची गरज नाही, पण एकदा भेट घालून द्या प्रेक्षकांना. कारण की पाहुणे मंडळी इकडं बघतोय पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यातून आलेल्या पाहुण्यांचं स्वागत तुम्ही अगदी चांगल्यारीत्या करता. नवाबभाई, हबीबभाई, जाकीर भाई, नवाबभाई काय सांगाल? पाहुण्यांचा पाहुणचार चांगला झाला का? एक नंबर झाला.
बर, याच्या अगोदर येऊन गेले तुम्ही इथं? नाही, पहिलीच वेळेस. शंभूच्या आईला बघायची उत्सुकता लागलेली होती. हा, म्हणलं बघू कशी गाई त्याची. तुमची व्यवस्था दुसरीकडे झाली होती. हा, पण पण आलो इथं. बर, कसं वाटतं आज आपण बघतो महाराष्ट्रात बैल पळता, पण त्या बैलांची पैदास कुठून होती ते कमी प्रमाणात दिसतं आपल्याला. आणि आज शंभूची आई असेल, शंभूची आजी असेल, ही आजपर्यंत आहे आणि ते पण त्याच मालकाच्या दावणीला अजून आहे. हो, ते जसं शंभूचं वैशिष्ट्य आहे तशीच त्याची मम्मी दिसायला, त्याला सगळे गुण बी तसेच आहे तिचं. बर, काय सांगाल, पाहुण्यांचा पाहुणचार चांगला झाला का? एक नंबर झाला. खाण्यापिण्याची व्यवस्था राहिली? खाण्यापिण्याची व्यवस्था, कुठल्याच गोष्टीची कमी नाही. तर लोकांविषयी काय, त्या दादांविषयी काय सांगाल तुम्ही? लोक म्हणजे एकच नंबर आहे स्वभाव ते त्यांचा. काही घरासारखीच गोष्ट आहे आपली सगळी, काही अडचण नाही तर कोणत्याच गोष्टीची. जाकीर भाई आपल्यासोबत. जाकीर भाई, काय सांगाल, शंभूच्या आईकडे आले तुम्ही आणि दादांच्या गोट्यावरती सगळी व्यवस्था झाली का? सगळे बैल? हा, एक नंबर व्यवस्था. कारण जलवा बघतोय आपण, स्पीड किंग, राजा, चिमण्या, सम्राट, हे सगळेच बैल बसले का? खूप मोठा गोठा आहे. हा, खूप मोठा गोठा आहे. पलीकडून दुपार पुसतोय. असले तर बसते. हा, बर, व्यवस्था झाली का चांगली? हा, एक नंबर जेवणाची बैलाची. बर, काय कसं आहे नियोजन आता पुढं? पुढं आता 16 तारखेला पाहणार आहे चिमण्या, सम्राट. राजाचा नाही विचार पळायचा, ते थोडंसं पायाचा प्रॉब्लेम आहे ना, त्यामुळं नाही विचार. बर, नक्कीच मित्रांनो, तुम्ही बघाल आणि गोठ्यावरती सगळे बैल असे व्यवस्थित दावणीला बसलेले आहे आणि सुंदर अशी दादांकडनं व्यवस्था ठेवण्यात आली. दादा, काय सांगाल, पाहुणे मंडळी मराठवाड्यातून तुमच्याकडे आली आणि आता 2-3 दिवस तुमच्याकडेच आहे. हो, तर कसं वाटतंय, म्हणजे इतक्या दुरून अनोळखी लोक तुमच्या घरापर्यंत आले? नाही, अनोळखी कसं, चिमण्या आता शंभू आणि चिमण्या एका दावणीची बैल आहे आणि त्यांच्याकडून आपलं आम्ही शेड करून ह्यांचा संपर्क झाला होता. माणसं सगळे एक नंबर आहेत, काय नाही, शांत. आणि आमचं नशीब की चिमण्या आमच्या दावणीला आला. आमचं स्वप्न होतं चिमण्या एक ना एक दिवस आमच्या दावणीला आम्ही आणणार. ते आम्ही भरपूर जणांना सांगितलं होतं चिमण्या आम्ही एक ना एक दिवस दावणीला आणणार, आणि का चिमण्या आमच्या दावणीला आला. सम्राट, हे सगळे नंदी तुमच्या दावणीला आले, ही बातमी पसरली असेल परिसरात आणि बरेच लोक येऊन गेले असतील. बरेच लोक येऊन गेले. आज रात्री आले होते, आज सकाळपासून बरेच लोक बघायला येत होते बैल. नक्कीच तुमचं धन्यवाद म्हणावं तेवढं कमी. मित्रांनो, शंभूची आई, आजी आणि संपूर्ण गोठा आपण दाखवला. धन्यवाद. जय शिवराय.